श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. राम लक्ष्मण बंधू दोघे पितृवचने निगती वेगे क्रमोनिया मही स्वांगे वन पै पै आले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान महाराज की जय. कथा श्रवण करीत असणाऱ्या माता भगिनी त्यांच्या चरणावरती नतमस्तक. व्यासपीठावरती ज्ञानवंत गुणवंत वैवर्ध तपोवर्ध त्यांच्या चरणावरती नतमस्तक. वाचकाच्या चरणावरती घाली लोटांगण. जे काही दुरून आलेले असतील रामभक्त त्यांच्या चरणी नतमस्तक. कथेचा अनुसंधान असे. काळनेमी असणारा हनुमंताला प्रभू रामचंद्राची कथा सांगायला सुरुवात केली. प्रभू रामचंद्र आपल्या आईवडिलांचं वचन पाळण्याकरता वनवासाला आलेले आहेत. आणि वनवासाला आले असताना वनवास गमन करत असताना त्यांचा पुरुषार्थ अत्यद्भुत परिसचा चो कपिनाथ आवडी उठली बहुच अनुचारीच परिसावया. हनुमंताला असणारी रामकथेची असणारी आवड आहे. रामकथा आवडीनं असणारे श्रवण करतात. काळनेमी प्रभू रामचंद्राची हनुमंताला टाईम जाण्याकरता त्या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. वेळ चुकून असणारं ह्या ठिकाणी गोवून ठेवायचं आहे. वेळेचं बंधन आहे. वेळेच्या आतमध्ये जाऊ द्यायचं नाही असा काळ नेहमी प्रभू रामचंद्राची कथा सांगायलेला आहे. स्वयंवरी भंगिले हर कोदंड रावणाचे काळे चोंड झाडिले भार्गवांचे बळबंड यश प्रचंड घेतले. कथेचं अनुसंधान कथा कोण्या प्रकारे सांगायला आहे. कथेची असणारी स्थिती काय. लगेच जनकपुरीचं असणारं लगेच त्याने आणायला सांगायला सुरुवात केली की जनकपुरीमध्ये प्रभू रामचंद्र सीतेचं स्वयंवर होतं. आणि त्या स्वयंवराकरता प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपला असणारा जनक राजाचा पण होता. आणि तो पण पाहून स्वतः असणारा कोदंडाला असणारा बाण लावला. सीते समवेत दोघे जण वना निघाले आपण मारोनी राक्षस दारुण वाळी जान मारिला. काळने मी असणारा कथा सांगू लागलेला आहे. प्रभू रामचंद्र वनाला गेले. वनाला गेलेले असताना अनेक प्रकारचे राक्षस असणारे मारले. आणि राक्षस मारल्याच्या नंतर ज्या ज्या ठिकाणी असणारं ब्राह्मण होते ब्राह्मणाला त्रास दिला. त्यांची असणारी जे काय असणारे उत्पन्न आहे जे काय असणारी जमीन आहे त्यांच्या जागेवर असणारा ताबा मिळवला. आणि त्यांना चौकड असणारं 10 वाटांनी पळून लावलेलं होतं. असा काळ नेहमी कथेचं अनुसंधान नाही काय नाही असा कोणीकडेही कथा चालू या. राज्य सुग्रीवादी झाले वानर सैन्या पैसे केले ते वानर तनुजा देखिले म्हणून पुसले उत्तर. म्हणून असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राची कथा सांगत असताना वानरांच्या संगतीमध्ये वानरांच्या असणाऱ्या मेळ्यामध्ये प्रभू रामचंद्राने असणारे मैत्रीचं नातं केलं. आणि मैत्रीचं नातं केल्याच्या नंतर स्वागत असो गा तुझं सनात करावे माझ जरी दे कशी अधिकार ओझ जीचे गुज तुझ सांगो. मग असणार सनात कर मला असणारा तुझा असणारा उपकार पाहिजे. वानरांचा असणारा कार्य करण्याकरता एक उपकार पाहिजे. वानराचं सहाय्यता पाहिजे. असे महान उपकाराची कथा असणारा काळ नेहमी सांगतोय. श्रीरामाची निज कथा तापसमुखे कथा उल्हास झाला कपिनाथा दे कोणी सादरता वानरी. काळ नेहमी असणारा महान साधू होता. पण साधू असा साधूंची असणारी कथा साधू असणाऱ्या सांगू लागलेला आहे. पण सर्वच काही साधू नसतात. काळ नेहमी असणारा डुप्लिकेट असणारा साधू बनलेला होता. आणि डुप्लिकेट असणारा साधू बनल्याच्या नंतर खऱ्या साधूवर असणारा अहंकाराची प्रवृत्ती सुरू आहे. खरे असणारे साधू संत आहेत यांच्यावर वेळ आणली. कसे कपटाने माळी घातल्या माळी टेकल्या नाहीत. मग म्हणतात माळकरी लबाड आहेत. माळकरी लबाड नाहीत लबाडांनी माळी घातल्या म्हणून खऱ्या माळकऱ्यावर असणारी ही वेळ आणली. ही असणारी परिस्थिती या. श्रीरामाचा जनस्थानी रावण कपट रूपे येवनी
शून्य श्रम कोणी श्रीराम पत्नी चोरी. बरं इथं गावबा काका सांगते रावण आला पण कुत्र्यासारखा आला. एक जण म्हणला तुम्ही कुत्रं कसं म्हणलं. आता कुत्रं नाही तर काय, शून्य म्हणजे कुणी नसताना रावण आला आणि स्वयंपाकघरामध्ये जसं कुत्रं घुसावं तसं सीतेला असणारा उचलून घेऊन गेला. मग कुत्रं आहे का नाही म्हणले, कुत्रं कसं म्हणलं. मग कुत्र्यासारखाच गेला ना, कुणी नसताना गेला, प्रवेश केला, सीताला उचलून घेऊन गेला. अशी कोण काळनेमी कथा सांगतंय. म्हणजे कथेचं अनुसंधान नाही काय नाही, कुठल्याही कुठेही कथा असणारी काळनेमी सांगायला आहे. त्याची त्याच्या धावण्यासी श्रीरामन गे बेगेशी मार्गी आडवे होता राक्षसाशी श्रीरामेच्याशी मारिले. आहे का कथेचं काय अनुसंधान आहे का. प्रभू रामचंद्राने सीता नेल्याच्या नंतर लगेच असणारे चलत चलत काही काही वाटेमध्ये असणारा रावणाला बी मारलं, अनेक रावणाला बी तिथून असणारा बिभीषणाला राज्य दिलं. पहा ना कथेची काय अनुसंधान आहे. असा कथा कोण सांगताय, काळनेमी सांगताय. वाळीने पिढून सुग्रीवासी हरिले स्त्रियानी राज्यासी रामे मारोनी त्यासी सुग्रीवासी सापिले. पहा कथा इकडं कुठं आली. आता वालीला मारलं, सुग्रीवाला राज्य दिलं, ज्याची त्याची पत्नी त्याच्या ताब्यात दिली. असा काळनेमी कुठल्या कुठेही कथेचं अनुसंधान लागतच नाही. मग सहज म्हणजे ते ऐकून कुणाची तरी कथा सांगतंय, पाहिलेली नाही काय नाही, कुणीतरी बोललंय, पण त्या बोलावर असणारा काळनेमी हनुमंताला कथा सांगतंय. सुग्रीव राजा महावीर सकळ वानरांचे भार झाले श्रीरामांचे किंकर बद्धोपकार ववनी. प्रभू रामचंद्राचे असणारे वानर काय झाले, दास्यत्व केलं, दास म्हणून झाले. कोणी सुग्रीव राजा असणारा मैत्रीचं नाते केलं आणि प्रभू रामचंद्राला सहाय्य करू लागलेला आहे. दोघा पिढल्या अति सख्य समुद्री शिळा बांधल्या देख न लगता मिनीश एक लंका सम्मुख येथे झाले. न लागता वेळ काळ काही लागू द्याला नाही, लगेच लंकेवरती गेले. लंकेवरती गेले असताना रावणाबरोबर युद्ध केलं आणि रावणाची काय अवस्था केली. युद्ध झाले घोरंदर रावण प्रधानादी कुमार मारिले सैन्य झुंजार मारिले समग्र एक एक. आताच महाराजांनी सांगितले रावणाला 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 80,000 असणाऱ्या पत्न्या, एवढेच असणार, एवढे मुलं संपलेत, प्रधान बी संपलेत, सगळ्याला मारलंय. ही अवस्था रावणाची झाली असे गावबा काका वर्णन करतात. दुःख कवळले रावण घेवनी ब्रह्मशक्ती आपण हृदय स्वामित्रांचे लक्षण शक्ती दारून आणि तरी. मग यावेळेस इंद्रजित असणारा युद्धाला आल्याच्या वाचक कौशल्या हनुमान इंगोले. नंतर शक्ती मारली आणि कौशल्या हनुमान इंगोले असणारा काळनेमी हनुमंताला कथा सांगतोय. शक्ती भेटून हृदयासी निघून गेली भूमीशी अति विकळता सौमित्रासी पिढी लाक्षिती. वाचक शक्ती लागली, कौशल्या हनुमान इंगोले. गेली, पाताळापर्यंत शक्ती गेली. ही अवस्था लक्ष्मणाची झाली. वाचवा वया सौमित्रासी नेवालो औषधीशी सूर्य न ये पा उदयासी मद तत्वशी दानासे. हनुमंत सांगू लागलेले बाबा लक्ष्मणाला शक्ती लागलेली आणि शक्ती लागल्यामुळं हनुमंताचा प्राण वाचवण्याकरता दुर्नागिरीवर आलोय, औषध नेण्याकरता आलोय असं काळ नेहमीला असणारा हनुमंत बोलतात. सांगितले सकळ व्रत तू तपस्या जाती विख्यात जाणून माझे मनोगत शीघ्र कार्यार्थ साधावा. माझी असताना अवस्था वाचक आलोय कशा रामचंद्र आव्हाड नित्रूड करता आलोय, आडाव औषध नित्रूड. करता आलो असणारा तुझ्याकडे माझी विनंती, मला लवकरात लवकर इथून काय कर, मुक्तता कर, मला लवकर घेऊन जायचे औषध. विलंब न करावा सर्वथा औषधी सांगाव्या समजता भास्कर उदय न येता मद तत्वचा जाण्याचे. ऐका महाराज, एक काम करा, माझ्यावरती उपकार करा. ज्या वेळेस सूर्य उदय व्हायच्या अगोदर मला औषधं घेऊन जायचंय. जर औषधं सूर्य उदयाच्या अगोदर नाही गेले तर लक्ष्मण मरतय. म्हणून तुमच्याकडे विनंती, लवकरात लवकर मला आज्ञा पण द्या, मला जाण्याची वेळ आहे.